न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। शिवसह्याद्री महानाट्याच्या स्टेजचे शानदार भूमिपूजन। सातपूर एक गाव एक शिवजन्मोत्सव साजरा करणारा सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक 17, 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी स्टेजचे आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते, रुपाली जीवन रायते, सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंढे, कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंढे, अध्यक्ष पंकज निकम, शीतल निकम, रवींद्र जोशी, रोहिणी रवींद्र जोशी, योगेश घुगे आणि अर्चना योगेश घुगे, किरण बडे, यशवंत पवार, नवनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्टेजचे भूमिपूजन व शिव अभिषेक यावेळी करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला, तर पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले। स्टेजचे भूमिपूजन प्रसंगी गणेशाची आरती, छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक, भवानी तलवारीची पूजा, शिवरायांची आरती घेण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले। सातपूर शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे पत्रिकेचे लोकार्पण करण्यात आले। 15 तारखेला सातपूर गाव येथे पोवाडा कार्यक्रम, 17 तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम, 18 तारखेला शिवपाळणा व 19 तारखेला शिवसह्याद्री हे महानाट्य होणार आहे, अशी माहिती यावेळी समितीच्या वतीने देण्यात आली। या स्टेज भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन शिव जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कोर कमिटीचे पदाधिकारी तसेच सातपूर परिसरातील समस्त शिवप्रेमींनी केले होते। प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर, श्रीमती इंदुबाई नागरे, योगिता आहेर, नंदुशेठ जाधव, दिलीप गिरासे, गोकुळ निगळ, स्वप्नील पाटील, राजाराम पाटील निगळ, भगवान काकड, विकास सोनवणे, ऋषाली सोनवणे, गीता जाधव, कल्पना पाटोळे, जानवी तांबे, रोहिणी देवरे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ, सचिन आबा गांगुर्डे, निवृत्ती इंगोले, किशोर निकम, संजय राऊत, GS साळवे तसेच मुन्ना तुपे, देवा जाधव, दीपक वाघचौरे, वैभव ढिकले, ज्ञानेश्वर निगळ, समाधान देवरे, महेश आहेर, धीरज शेळके, राजेंद्र पाटील, किरण पाटोळे, रवी पाटील, गौरव जाधव, नरेश सोनवणे, हेमंत शिरसाट, शरद शिंदे, रवींद्र देवरे, हिरामन रोकडे, अनिल सोनवणे, चंद्रकिशोर मुंदडा, एकनाथराव तिडके आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। BBS न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी बंटी अढाव, सातपूर। येत्या 19 तारखेला होणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा प्रमाणात शिवछत्रपती जयंती जन्मोत्सव इथे साजरा होणार आहे। त्याकरता आज सकाळी आमचे अध्यक्ष जीवनजी रायते, आमचे कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे, सगळेच पदाधिकारी सगळ्यांच्या हस्ते आज सातपूर येथे जाणता राजा या मैदानावर भूमिपूजन स्टेजचं करण्यात आलेलं आहे। अनेक कार्यक्रमांचं आयोजन या 4 दिवसात होणार आहे। येत्या 15 तारखेला स्वप्नीलजी डुमरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम, जो आपण बघतो की अतिशय महाराष्ट्रभर गाजलेला असा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे, तो 15 तारखेला होणार आहे। त्याचबरोबर 17 तारखेला सामूहिक नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांच्या, या संपूर्ण सातपूर शहरातले जे शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना संधी मिळावी, व्यासपीठ मिळावं याकरता त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पाऊलखुणा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवपालखी शिवपूजन सोहळा
असं 18 व 19 तारखेला अशा भव्य कार्यक्रमांचं म्हणजे 15 ते 19 या चारही दिवस या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। अतिशय सुंदर असे कार्यक्रमांचं आयोजन या समितीने केलेलं आहे। मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करेल की या कार्यक्रमांची रूपरेषा आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळेलच। आपण सर्वांनी आवर्जून या सगळ्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित राहा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय दिमागदारपणे साजरा होणार आहे। आपण जरूर या कार्यक्रमाला या असं मी नम्र आवाहन आपल्या सगळ्यांना करते। छत्रपती शिवाजी आज सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2025 यांच्या वतीने आज जांताराजा मैदान या ठिकाणी स्टेजचे भूमिपूजन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली। त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे, सभासदांचे आणि देणगीदारांचे खूप खूप आभार मानते। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या प्रसंगी 15 फेब्रुवारीला पोवाड्याचा कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी आयोजित केला असून त्यावेळेस सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। त्याचप्रमाणे 16 तारखेला सुद्धा 17 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम, 18 तारखेला पाळण्याचा कार्यक्रम आणि 19 तारखेला शिवसह्याद्री हे नाटक मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी मी सर्वांना विनंती करते। आज या ठिकाणी सर्व आलेत, पत्रकार बंधू सुद्धा मोठ्या संख्येने आलेत, त्यांचे सुद्धा आभार मानते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। सातपूर शिवजन्मोत्सवाच्या वतीने 2025च्या वर्षी आपण एक 15 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत एक सप्ताह शिवाजी महाराजांच्या नावाने आपण केलेला आहे। 14 तारखेला काल आपला वक्तृत्व स्पर्धा झालेला आहे। 15 तारखेला पोवाड्याचा कार्यक्रम आहे आणि आज 13 तारखेला आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे। 17 तारखेला आपला सर्व शाळेतील सांस्कृतिक मुलांचा कार्यक्रम आहे। 18 तारखेला पाळण्याचा कार्यक्रम आणि 19 तारखेला शिवसह्याद्री महानाट्याचा कार्यक्रम आहे। त्या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाने आज स्टेजचं भूमिपूजन आज सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज सातपूर शिवजन्मोत्सव वतीने करण्यात आलं। मी सर्वप्रथम सर्व देणगीदारांचं, सर्व सभासदांचं व सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कमिटीच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो का आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आला व कार्यक्रमाची हे वाढवली। त्यामुळे मी सर्व शिवजन्मोत्सव समितीवर सर्वांचे आभार व्यक्त करतो व तसेच 15 तारखेला सातपूर येथे पोवाड्याचा शाहीर स्वप्नील डोंबरेच्या पोवाड्याचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। त्याचप्रमाणे 17, 18, 19 3 दिवस या ठिकाणी सातपूर जांताराजा ग्राउंड या ठिकाणी अशोक या ठिकाणी आज हा कार्यक्रम आहे। आपण सर्वांनी जसे आज उपस्थित राहील तसंच आपण पुढचे 4-5 दिवसही मोठ्या संख्येने उपस्थित राहा अशी आशा व्यक्त करतो व थांबतो। धन्यवाद। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा महाआक्रोश मोर्चा। पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभाविपणे आज महाआक्रोश मोर्चा काढला। परीक्षा विभागाच्या व्यवस्थापनातील त्रुटी, मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी, वसतिगृहातील समस्या आणि इतर मूलभूत सुविधांबाबत विद्यार्थी दीर्घकाळापासून तक्रार करीत आहेत। मात्र विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला। विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अभाविपणे वारंवार पत्रव्यवहार आणि चर्चा केली, मात्र विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। परीक्षा संदर्भात पुनर्मूल्यांकन निकषांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असून विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर प्रभारी अधिकारी कार्यरत असल्यामुळे निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत आहे, असा आक्षेप आंदोलकांनी घेतलाय। विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या: उत्तर पत्रिकेची छायांकित प्रत फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून देणे, वर्षभराचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करणे, बोगस महाविद्यालयांवर तात्काळ कार्यवाही करणे, वसतिगृहातील सुविधा सुधाराव्यात, कॅम्पमध्ये वाढती असुरक्षितता आणि अंमली पदार्थ यांचा वापर थांबवावा। विद्यार्थ्यांचा आक्रोश, प्रशासनाची नमते घेण्याची भूमिका
मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जाहीर सभेद्वारे झाला. आंदोलनाला तीव्र स्वरूप येण्याची शक्यता पाहता कुलगुरू, प्राध्यापक कुलगुरू आणि प्रभारी कुलसचिव विद्यार्थ्यांच्या समोर आले. अभाविपच्या शिष्टमंडळासोबत तब्बल 1.5 तास चर्चा झाली. यावेळी काही तातडीच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेण्यात येईल आणि उर्वरित मागण्यांवर संबंधित समित्यांमध्ये चर्चा करून योग्य तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगिती करण्यात आले. या आंदोलनात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील 1500हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 4 तास चाललेल्या आंदोलनानंतर अभाविपने प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला की मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. अभाविपचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी म्हणाले, विद्यापीठ प्रशासन गेल्या काही वर्षापासून विद्यार्थी विरोधी धोरणे राबवत आहे. अनेकदा निवेदन, चर्चा आणि पत्रव्यवहार करूनही समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र आजच्या आंदोलनाने प्रशासनाला झुकण्यास भाग पाडले. संपूर्ण मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार, असे ते म्हणाले. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? रायपूरच्या मंडल अधिकाऱ्यास 2000ची लाच घेताना रंगेहात अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. चांदवड जमीन खरेदी नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 2000 रुपयांची लाच स्वीकारताना तालुक्यातील रायपूर येथील मंडल अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद वय 57 यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. सदर मंडळ अधिकाऱ्यास सुमारे 80,000 रुपये पगार होता. मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांच्याकडे रायपूरसह वाकी खुर्द, तळेगाव रोही, वाहेगाव साळ, गंगावे या सजांचा कारभार आहे. तक्रारदार यांनी काळखोडे येथे जमीन खरेदी केली होती. त्यांच्या सातबाऱ्यामध्ये नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी वाकी खुर्दच्या तलाट्यांकडे अर्ज सादर केला होता. सदर अर्ज मंजुरीसाठी मंडळ अधिकारी प्रसाद यांच्याकडे आला होता. या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकारी प्रसाद यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता त्याने तक्रारदार यांच्याकडे सदर नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 2000 रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरुवारी दिनांक 13 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तडजोडी अंती 2000 रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी प्रसाद यास रंगेहात अटक केली. याबाबत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 ची कलम 7 अन्वये चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शमिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, हवालदार संदीप हांडगे, विनोद पवार, पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, Nursery to 10th.
for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात 28 महिलांची दुर्बीणद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. चांदवड राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यावेळी 28 महिलांची दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड यांनी दिली. राज्यात सर्वत्र राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सर्व शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया होत आहे. त्या अंतर्गत महिलांची विनामूल्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते. येथील उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दिनांक 14 रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यावेळी नाशिक येथील डॉक्टर वसंत जमदाडे यांच्यासह चमूने 28 महिलांची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली. शिबिर यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत अहिरराव, श्रीरोग तज्ञ डॉक्टर हर्षद जाधव, भूलतज्ञ डॉक्टर सुचिता वाघमारे आदींसह डॉक्टर वेद निकम, डॉक्टर अभिजित निकम, डॉक्टर जीवन देशमुख व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. काय सांगाल सर, आजचे किती ऑपरेशन झाले? राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत आज उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अहिरराव, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आव्हाड सर यांच्या समवेत रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे त्यांच्या समवेत काम करणारे सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आज उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी महिलांच्यावर दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आला. त्यामध्ये एकूण 28 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि त्या सर्व महिलांचेवर जिल्हा स्तरावरून आमच्या समवेत उपस्थित असलेल्या पथकाच्या मदतीने 28 महिलांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आभार सभा होत आहे. विधानसभेमध्ये निवडणुकीच्या यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या भेटीसाठी आभार सभा घेत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील अनंत कान्होरे मैदान या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेसाठी नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून शिवसैनिक अनंत कान्होरे मैदान या ठिकाणी आले होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचे रणसिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार सभेतून फुंकले आहे. जो काम करेगा वही राज करेगा या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेस सांगितले की जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच आत्मचिंतन परीक्षण कोणी केले पाहिजे त्यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये त्यांनी ठाकरे गटाचे नाव न घेता टोला लावला आहे. गाव तिथे शाखा तिथे शिवसैनिक, मनामनात शिवसैनिक जोडण्याचा ध्यास एकनाथ शिंदे यांनी जनतेसमोर मांडला आहे. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे, शिक्षक आमदार किशोर दराडे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, उपनेते विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख बंटी तिदमे, युवा महानगर प्रमुख दिगंबर नाडे, नाशिक संपर्क प्रमुख राजू लवटे यांनी, जिल्हा प्रमुख रुपेश पालकर तसेच शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीबीएस न्यूज नाशिक साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक. रोजगार निर्मिती केली त्या सर्वांच्या वतीने आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा, आदरणीय शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 जय श्रीराम, जय जय श्रीराम. राम मंदिरात जायचंय म्हणून अगोदर घोषणा दिलेली आहे. अरे बस झाला बाबा. जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, लाडके शेतकरी, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ, लाडके कार्यकर्ते आणि व्यासपीठावर माझे सर्व लाडके नेते, लाडके पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, झालं काय? बाकी 61 आहे ते. नाशिकच्या पवित्र भूमी या अद्भुत नाशिक मध्ये आल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा येते. इथं 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर आहे, 3.5 शक्तिपीठापैकी सप्तशृंगी माता आहे आणि काळाराम मंदिरात राम आणि सीतामाई आहे. आणि म्हणून अशा या पवित्र भूमीमध्ये तुम्ही राहताय, तुम्ही भाग्यवान आहात. आणि मी देखील आज इथं आलोय, मी देखील भाग्यवान आहे. शिवसेनेला आणि महायुतीला या नाशिककरांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अद्भुत यश मिळवून दिलं. मला वाटतं 15 पैकी 14 आमदार महायुतीचे निवडून आले. हा इतिहास, हा रेकॉर्ड झाला. ह्या इतिहासामध्ये नोंद होईल असं नाशिककरांनी काम केलं. मी प्रचाराला आलो होतो, त्यावेळेस म्हणालो होतो की मी निवडून आल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळायला येईल.
दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. फक्त गुलाल उधळायला नाही तर या संपूर्ण मतदार राजाचे आभार मानायला मी या ठिकाणी आलोय. तुम्हाला धन्यवाद द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं म्हणजे तुम्ही अभूतपूर्व मॅन्डेट दिले. नाशिक हे भक्तीचं गाव मानलं जातं, भक्तांचं ठिकाण मानलं जातं आणि मी देखील आपल्या प्रमाणेच नाशिकचा भक्त झालो, या पवित्र भूमीचा भक्त झालो. आज ही जाहीर सभा होतीये, परंतु हे नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं मुख्य स्थान आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आपला. अगदी आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर पासून ते खाली अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार अशा या टोकांच्या जिल्ह्यापर्यंत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. ही कमाल माझ्या लाडक्या बहिणींची आहे, लाडक्या भावांची आहे, लाडक्या शेतकऱ्यांची आहे, या लाडक्या तरुणांची आहे, या लाडक्या ज्येष्ठांची आहे, ही सगळ्यांची आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद साई चरणी लीन. राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भाप्रसे यांनी त्यांचा सत्कार केला. फिजा सय्यद या 16व्या वरिष्ठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत. त्या अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या उल्लेखनीय खेळाने संघाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नुकताच बेसोनमध्ये झालेल्या आपल्या महाराष्ट्र संघाला गोल्ड मेडल मिळालं आहे. आपल्या वरिष्ठ महिला संघाला साईबाबांच्या आशीर्वादामुळे मी आज या लेवलपर्यंत खेळत आहे आणि पुढेही मी असे प्रयत्न करून आपल्या महाराष्ट्र संघासाठी आणि भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करेन. धन्यवाद. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. एसटी चालकाच्या मुलांची MPSC परीक्षेत महसूल सहाय्यक पदाला गवसणी. एकट्या आष्टी तालुक्यातून 7 जणांची महसूल सहाय्यक पदी निवड. बीडच्या आष्टी तालुक्यातील एसटी चालकाच्या मुलाने MPSC परीक्षेत यश संपादन करून आई वडिलांच्या मेहनतीचं चीज करून दाखवले आहे. या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय. विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून 7 जणांची MPSC तून महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. पाटोदा तालुक्यातील पाटसरा येथील पोपट गर्जे एसटी महामंडळात चालक आहेत. मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील नितीन गर्जे याने MPSC परीक्षा उत्तीर्ण होत सहाय्यक महसूल पदी गवसणी घातली आहे. गावी पोहोचताच त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा केला. पोपट गर्जे, मी पाटसरा येथील रहिवासी असून तालुका आष्टी जिल्हा बीड येथील 2018 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप वर्धिनी येथे करत होतो. तिथे गेल्यानंतर स्वरूप वर्धिनीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर आता 2023च्या MPSC मधील महसूल सहाय्यक या पदी माझी आता निवड झालेली आहे.
साहजिकच खूप आनंद झाला. बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावरून हुलकावून देत होतं. कुठंतरी मी इथं स्वल्पविराम दिला असं समजतो. अजूनही परीक्षा देईल, अजून माझे निकाल बाकी आहेत. तर हाच प्रवास माझा असाच चालू राहील. साहजिकच वडिलांनी केलेले कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो. आणि वाटतं एसटीत होतं, परिस्थिती नव्हती शिकण्याची, क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला. मी हे कार्ड आणि एक अक्षर सुद्धा येत नाही, पण मुलांनी माझं नाव कमवलं तालुक्यात, जिल्ह्यात. आनंद वाटतो. होते, जॉब करीत होते, परिस्थिती नव्हती शिकण्याची, पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं. मोठ्या कडीला गेलं, स्वप्न पूर्ण झालं. अजून तयारी चालू आहे. याच्या पुढं पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून. अभ्यास खूप केला, कष्ट घेतलं, हे आनंद झाला. स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं, शिकवलं त्याला. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. धसे कधीही पलटी मारतील, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. संजय राऊत. लव जिहादवर संजय राऊत म्हणाले, हे सरकार कामाच्या नावावर मत मागू शकत नाही. फसवणूक करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय मिळवतात, त्यामुळे हे अशा घोषणा करत राहतात. लव जिहादच्या नावाने वातावरण खराब करीत आहेत. भाजपाकडील काही भाषणं माफिया हे ठरवणार का? लव जिहाद झाला म्हणून सरपंच आमच्या पक्षाचा नाही, त्यांनी विकास निधी देणार नाही असे विधान एक मंत्री करतो. पैसा याच्या बापाचा आहे का? पैसा जनतेचा आहे, हे असे करत आहेत. मंत्रीपदाची शपथ घेताना कोणासोबत द्वेष भावना ठेवणार नाही असे बोलतात, पण त्याविरोधात काम करतात. हा संविधानाचा अपमान करत आहेत. नरेंद्र मोदी यांचा अमेरिकी दौरा हा देशासाठी तोट्याचा सौदा आहे. याआधी एक विमान आले, आता अजून येणार आहेत. हात पायात बेड्या टाकून हे मोदी व ट्रम्प यांच्या भेटीनंतर थांबेल का? धसे कधीही पलटी मारतील, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आहे. धस यांनी ही कृती केली असेल तर देव त्यांना क्षमा करणार नाही, ते पाप आहे. विश्वासघात यापेक्षा पुढले पाऊल आहे. बीडमधील काही नेत्यांनी मला धस यांच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. मला अजून अपेक्षा आहे धस असे काही करणार नाहीत असे संजय राऊत म्हणाले. बघूयात ती यावेळी विविध मुद्द्यांवर काय म्हणाले ते. ऐसी बातें उछालकर माहौल खराब करने का ये काम ये लोग करते हैं. आप मुझे बताइए, ये कौन तय करेगा लव जिहाद है या नहीं, या हो रहा है या नहीं हो रहा है? ये दो चार लोग तो जाकर जो भाषण माफिया है सरकार के, मैं उनको भाषण माफिया कहता हूँ. ये भाषण माफिया तय करेंगे लव जिहाद है, ये है, ये वो है. ये लोगों ने देश का माहौल पूरा बिगाड़ दिया है. लोगों को लगता है, अच्छे लोगों को लगता है ये देश रहने लायक नहीं रहा है. इतनी हमारा संस्कार, इतनी हमारी संस्कृति, इतना जो हमारा कल्चर, हाँ, एक दूसरे को साथ लेकर देश के विकास करने की बात हम करते थे. लेकिन ये जो एक विचारधारा इस देश में बनी है, ये हिंदुत्ववादी विचारधारा नहीं है. हिंदू एक संस्कार और संस्कृति है. हाँ, तो जाकर प्रधानमंत्री मोदी यूएस में जाकर पूरा समाज हमारा है, क्या वसुधैव कुटुंब बोल रहे थे ना, कुटुंब. तो कहाँ है देश में? देखिए आपके मंत्री यहाँ क्या बोल रहे हैं. एक मंत्री महाराष्ट्र सरकार का ये बोल रहा है कि कोई भी सरपंच अगर मेरे पार्टी का नहीं होगा तो मैं फंड नहीं दूंगा. जो मेरे पार्टी का सरपंच है मैं उसको ही विकास का फंड दूंगा. आपके बाप का पैसा है क्या? आपके बाप का पैसा है? किसका पैसा है? देश का पैसा है, सरकार का पैसा है, जनता का पैसा है. जनता टैक्स भरती है, उसका पैसा है. यहाँ डेमोक्रेसी है. आपने जब मंत्री पद की शपथ ली है उसमें लिखा है
मैं किसी से द्वेष भावना के मन में रखकर काम नहीं करूंगा, सबको समान न्याय दूंगा। यही तो है संविधान खतरे में। हम जो बोल रहे हैं ना, संविधान खतरे में है, ये लोग संविधान को मानते नहीं है। जो मेरे पार्टी का सरपंच नहीं है उनको मैं विकास के लिए 1 रुपया भी नहीं दूंगा। मोदी जी, ये कौन सी भाषा हमारे देश में चल रही है आपके मंत्री की? क्या है ये? देखो, आज तुम्हारा समय है, कल हमारा समय शुरू होगा। तब मत बताना कि आप ये क्या कर रहे हो। ये समय समय की बात होती है। देखिए, मोदी के 2 दिन से फोटो आ रहे हैं, ट्रम्प से मिलते हैं, गले में पड़ते हैं। जो कोई प्रधानमंत्री है तो उनके फोटो आएंगे, लेकिन देश के लिए तो घाटे का सौदा है। देश को क्या मिला मुझे बताइए। मोदी जी गए, देश को क्या मिला? किसको क्या मिला? देश को क्या मिला है मुझे बताइए। 2 दिन के बाद वापस 400 लोग लेकर वहां से इंडियन वापस उनका एक फ्लाइट आ रहा है, बेड़िया बांधकर, हाथ में जंजीरें डालकर आ रहे हैं ना। ये रोका मोदी जी ने, तो क्या फायदा क्या है? टैक्स बढ़ा दिया है फिर एक बार। हाँ, इंपोर्ट एक्सपोर्ट सब पर टैक्स बढ़ रहे हैं दोनों बाजू से। तो देश को क्या फायदा है? मोदी जी को फायदा है। मोदी मोदी नारे गूंजते हैं वहां, और क्या है? ट्रम्प भूल गया, मोदी चले गए, ट्रम्प भूल गया देश को, हिंदुस्तान को। ठीक है, वो कानून की बात है। बोला, और आता काय आहे? धनंजय मुंडे यांची भेट सुरेश दसानी घेतल्याचं कळतं आहे। इतक्या दिवसापासून ते आरोप करत होते, मात्र आता त्यांची भूमिका संशयास्पद आहे। मला बीड मधल्या एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू नका। आम्ही जेव्हा म्हणतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना, त्यांच्यासाठी हा लढा आहे, मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका। धस हे कधी पलटी मारते। धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत। ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे। मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल, आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही, त्यांना इतिहास क्षमा करणार नाही। असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खुपसला असेल देशमुख कुटुंबियाच्या, तर बीडची जनता नाही, राज्याची जनता हे लक्षात ठेवेल की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही। जर त्यांनी तसं केलं असेल तर तो विश्वासघातापेक्षाही पुढलं पाऊल आहे। धस यांच्याकडनं ही अपेक्षा तुम्ही न्यायाची ठेवू नका, असं मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते। त्यांचं म्हणणं असं होतं की वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहे। एका नाण्याला 2 बाजू असतात, या 3 बाजू आहेत, पण मी विश्वास ठेवला नाही। तरी मला अपेक्षा आहे की धस यांच्याकडनं असं कोणतंही कृत्य होणार नाही। भाजपच्या एका बैठकीमध्ये रावसाहेब दानवेंनी केलं की आपला पक्ष एवढा मोठा आहे, क्या असतं तुम्ही? बोलिए। तेलंगाना के जो सीएम है रविंद्र रेड्डी ने कहा है कि जो प्रधानमंत्री मोदी बैकवर्ड क्लास पे नहीं है, ये कन्वर्जन बैकवर्ड क्लास पे। अरे मैं उसके ऊपर अभी क्या टिप्पणी करूं? रेवंत अन्ना मुख्यमंत्री है तेलंगाना के, बहुत रिस्पॉन्सिबल पर्सन है। अगर ये बात रेवंत अन्ना ने कहा है तो आप उनसे जाकर उसके बारे में एक्सप्लेनेशन लीजिए ना, मैं क्यों दे दूं? बोलिए। सर वहीं पर हम देखें कि महाराष्ट्र में सर लॉ जिहाद और
फोर्सफुली कन्वर्जन को लेकर अब समिति गठित की गई, तो किसे देखते हैं? देखिए, ये सरकार जो है काम के नाम पर वोट नहीं मांग रही, न मांगेगी। एक तो फ्रॉड करके लोग चुनाव जीते हैं। हाँ, चुनाव आयोग को अपने कब्जे में लेकर पैसा देकर वोटर लिस्ट में घोटाला करके चुनाव जीते हैं। तो या ऐसे उनके दिमाग में लोग ऐसी बातें आती है। जो लोग विकास का नारा देते हैं वो विकास पर बात करते हैं। पूरे देश में जहां जहां बीजेपी की सरकारें हैं, यहाँ ये कन्वर्जन, लव जिहाद, ऐसी बातें उछाल कर माहौल खराब करने का ये काम ये लोग करते हैं। आप मुझे बताइए, ये कौन तय करेगा लव जिहाद है या नहीं, या हो रहा है या नहीं हो रहा है? ये दो चार लोग तो जाकर जो भाषण माफिया है सरकार के, मैं उनको भाषण माफिया कहता हूँ, ये भाषण माफिया तय करेंगे लव जिहाद है, ये है, ये वो है। ये लोगों ने देश का माहौल पूरा बिगाड़ दिया है। लोगों को लगता है, अच्छे लोगों को लगता है ये देश रहने लायक नहीं रहा है। इतनी हमारा संस्कार, इतनी हमारी संस्कृति, इतना हो जो हम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकरांची प्रतिक्रिया। 1 रुपया तर आता भिकारही घेत नाही, पण 1 रुपयात विमा आणून आम्ही शेतकऱ्यांवर उपकार केलेत, अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री यांच्याकडून करण्यात आलं। हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना या वक्तव्याने दुखावल्या गेल्या। कृषी मंत्री हे अतिशय अभ्यासू आहेत, जाणकार आहेत, ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांच्या कामाची पद्धत ही चांगली आहे, असं असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे थोडं आश्चर्यकारक वाटलं आणि आमच्या भावनांना दुखवणारे पण वाटलं। कृषी मंत्री यांना माझी विनंती आहे की इथून पुढे तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शेतकऱ्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न अशी वक्तव्य करू नका। आणि आमचं सांगणं आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली म्हणजे सरकारने आमच्यावर उपकार केलेले नाहीयेत। लक्षात ठेवा, सोयाबीनला 10,000 रुपये भाव अपेक्षित असताना, कापसाला 12,000 रुपये भाव अपेक्षित असताना आम्हाला सरकारी भाव 4,892 रुपये आणि आता 3,500 भावाने सोयाबीन आम्हाला मार्केटमध्ये विकावे लागते, की जिथं प्रति क्विंटल सोयाबीनचं उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा 7,000-7,500 रुपये आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भावही देत नाही आणि मदतही करण्याच्या मूडमध्ये सरकार नसेल आणि उलट अशी वक्तव्य येत असतील तर यामध्ये शेतकऱ्याचं मनोबल खचेल। सरकारमधल्या मंत्र्यांनी वक्तव्य करणं ही शेतकऱ्यांना उभारी देणारी, शेतकऱ्यांच्या मानसिक दृष्ट्या उभं करणारी आणि सर्वार्थाने उभं करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजे। हे थोडं आश्चर्य। 1 रुपया तर आता भिकारी पण घेत नाही, पण या 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा योजना आणून शेतकऱ्यांवर उपकार केले, अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री महोदयांकडून आलं। हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना पण या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या। कृषी मंत्री महोदय हे अतिशय अभ्यासू आहेत, जाणकार आहेत, ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांच्या कामाची पद्धतही चांगली आहे। असं असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे थोडं आश्चर्यकारक वाटलं आणि आमच्या भावनांना दुखावणारं पण वाटलं। कृषी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की इथून पुढे तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न तरी अशी वक्तव्य करू नका। आणि आमचं सांगणं आहे
1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली म्हणजे सरकारने आमच्यावर उपकार केलेले नाहीत, लक्षात ठेवा. सोयाबीनला 10,000 रुपये भाव अपेक्षित असताना, कापसाला 12,000 रुपये भाव अपेक्षित असताना आम्हाला सरकारी भाव 4892 रुपये आणि आता 3,500 सोयाबीन आम्हाला मार्केटमध्ये विकावं लागते, की जिथं प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा 7,000-7,500 रुपये आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भावही देत नाही आणि मदतही करण्याच्या मूडमध्ये सरकार नसेल आणि उलट अशी वक्तव्य येत असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं मनोबल खचेल. सरकारमधल्या मंत्र्यांची वक्तव्य ही शेतकऱ्यांना उभारी देणारी, शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या उभं करणारी आणि सर्वार्थाने उभं करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिल्यामुळे कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे. आज संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. महायुतीच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला मजबूत राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती चांगल्या पद्धतीने काम करेल आणि संघटनेत 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पार्टी घरोघरी जात आहे. ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तिथला प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यत्व मागत आहे. मोदी फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आपल्याला पुढे नेईल. ठाकरे गटावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिल्यामुळे, काँग्रेस सारख्या अविचाराच्या पक्षाशी युती केल्यामुळे हे होत आहे. त्यांना अनेक कार्यकर्ते सोडून जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मूळ भूमिकांशी तडजोड करायला नको होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहायला मागत नाहीयेत. उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा देखील काही जास्त पक्ष सांभाळण्याचं काम झालं नाही. आम्ही चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा संधी देणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. करताय कुठल्या आम्ही संधी देत असतो. तर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश झाले आहे. खरं तर महायुती त्या काळामध्ये आम्हाला मजबूत महायुती, मजबूत सरकार आणि पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आमची महायुती ही चांगल्या पद्धतीने काम करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविजय आम्हाला मिळेल. आमच्या संघटन पर्वामध्ये 1.5 कोटी आम्ही सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी होण्याकरता घरोघरी जातो आहे, घर चलो अभियान करतो आहे. 16 तारखे आणि 19 तारखेला 2 दिवस आमचं घर चलो अभियान आहे आणि मला विश्वास आहे की 1,10,00,000 तर आता भाजपाचे सदस्य झाले आहेत. आणि मला याचा आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे, पानठेल्यावर, रस्त्यावर, चहा टपरीमध्ये प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यपद मागत आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनतेमध्ये आशा अपेक्षा आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नेईल आणि या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर लोक भाजपाचे सदस्यता अभियान ग्रहण करत आहे. पुढच्या काळामध्ये प्रत्येक बूथवर 3 सक्रिय सदस्य ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्ही करतो आहे. राज्यात 3 लाख ॲक्टिव्ह मेंबर होतील असा आमचा माननीय रवी चव्हाण यांनी मी प्रयत्न करतो आहे. पण यामुळे ठाकरे गट रिकामा व्हायला लागला ना. खरं तर माननीय उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेस सारख्या अविचारी पक्षाची युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहेत. खरं तर उद्धवजींनी
आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती ती झाली आहे. आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, तो हिंदुत्ववादी विचाराचा आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे. आणि त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजीसोबत राहायला तयार. रावसाहेब दानवे म्हणाले की ठाकरे गट आता व्हेंटिलेटरवर आहे फक्त. नाही ठीक आहे, पण उद्धवजी सोबत आता सध्या, कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळातही काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं नाही आणि अविचारी काँग्रेससोबत त्यांनी युती केली. ही सगळी मंडळी जी आज परत आली ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परत गेलेली आहे. त्यावेळेस त्यांना निवडणुका लढायच्या होत्या, लढून झाल्या, आता परत आले. नाही, त्यांना आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की महायुतीमध्ये सर्व प्रचार प्रसार केला पाहिजे. तेव्हाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं होतं. पण शेवटी आता विधानसभेची निवडणूक संपली आहे. आता काही तो काळ फार संघर्षाचा काळ नाही आहे. महायुती म्हणून आम्ही आता सर्वांनी एकमत केला की बाबा चांगल्या कार्यकर्त्याला पुन्हा पक्षामध्ये संधी दिली पाहिजे. शेवटी 40-40 वर्ष 50-50 वर्ष पक्षामध्ये काम करतात, एखादी चूक त्यांना माफी केली पाहिजे. वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे, त्या अंतर्गत वाळू धोरण बदलण्याची गरज आहे अशाही पद्धतीची मागणी होते. अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं वाळू धोरण येत आहे. 18 तारखेला आमची अंतिम बैठक आहे. 18 तारखेला आम्ही वाळू धोरण अंतिम करतो आहे आणि सर्वसामान्य जनतेला स्वस्त वाळू मिळेल. वाळू माफियागिरी करता येणार नाही आणि डिमांडवर सप्लाय पूर्ण होईल. जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय जर केला तर माफियागिरी होणार नाही. आणि त्यामुळं त्या पद्धतीचं धोरण, ज्या पद्धतीने गावातली वाळू गावात मिळाली पाहिजे, मोठ्या बांधकामाला सँड मिळाली पाहिजे. म्हणजे गिट्टीवरची जे दगडावरची सँड जी आहे ती आता आम्ही सर्व बांधकामाला अलाव करतो आहे. BRCने रिपोर्ट दिला आहे की कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रीट आता रिव्हर सँडची गरज पडणार नाही, फक्त प्लास्टर करता रिव्हर सँड वापरावं. बाकीचं जे सँड आहे ती दगडावर तयार केलेली सँड वापरावी. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम आता त्या सँडवर शिफ्ट होणार आहे. मला वाटतं की आम्ही जे धोरण 7 दिवस पब्लिक डोमेनवर टाकलं होतं, ते वाळू धोरण यावेळी पहिल्यांदा पब्लिक डोमेनवर होतं. जनतेच्या आम्ही त्याच्या ठिकाणी सूचना घेण्याकरता कालपर्यंत सूचना आल्या आहेत. 40-45 सूचना जनतेने दिल्या आहेत. आता पब्लिक डोमेनवर ज्या सूचना आल्या त्यावर आधारित वाळू धोरण तयार होणार. आणि मला वाटतं आता यानंतर पुढच्या 2 वर्ष लागतील हे स्ट्रीमलाईन व्हायला. एका दिवसात नाही होणार, पण 2 वर्षानंतर. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? तरुणांच्या सतर्कतेमुळे बसमधील 4 लाखांची चोरी उघड. एसटी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघड झाली असून 2 सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांकडून प्रवाशांच्या बॅगेतून चोरलेली 4,09,500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. शिवाजी पाटील हे दोंडाईचा येथून धुळे येथे येण्यासाठी नंदुरबार धुळे बसमध्ये प्रवास करत असताना सोनगीर येथून 2 महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली. तिने नगाव चौफुली देवपूर धुळे येथे पाटील यांच्या बॅगेची चैन उघडून त्यातील 4,09,500 रुपये काढून दुसऱ्या महिलेने दिलेल्या बॅगेत ठेवले.
मात्र ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड केली, तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणली। त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली। पद्मा राहुल शेट्टी वय 20 वर्ष, राहणार चिकलठाणा संभाजीनगर व अक्षया राजन शेट्टी वय 20 वर्ष, राहणार चिकलठाणा संभाजीनगर अशी दोघा महिला चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी म्हणून जवळपास 4,10,000 इतकी रक्कम बॅगमध्ये घेऊन प्रवास करत होते। दोंडाच्याहून ते बसले। त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता, 18 वर्षाचा, धुळ्याचा आहे। आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये 2 महिला चढल्या, त्याच्यासोबत लहान बाळं पण होते 2। आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली, त्यामुळे त्यांनी तिला बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी। तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेतले पैसे चोरले। आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं। त्यांनी लगेच त्या बाबतीत आरडाओरड केला की पैसे काढत आहे, पैसे चोरत आहे म्हणून। त्यामुळे तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लंपास केले होते। जवळपास 4,10,000 रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली। ती बस तशीच देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली। देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झडतीमध्ये ते 4,10,000 रुपये रक्कम मिळाली। आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब गुन्हा हा निष्पन्न झालेला आहे। त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या सराईत गुन्हेगार असल्याचे वाटत आहे। अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात, तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे।
उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद संपन्न. बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील अनेक जण आमच्या सोबत येणार आहेत. माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हा प्रमुख विलास चाळके देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढेल असं मला वाटत नाही. महायुती म्हणून निवडणूक लढवायची अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी सांगावं लागत आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते, त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ आहेत. अशा व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव भास्कर जाधव यांचं नाही. मी माझ्या आयुष्यात कोणत्याही अनादर करणारं वक्तव्य केलं असल्यास राजकीय संन्यास घेईल. मी देखील नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार आहे. गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर त्यात कटाक्षहाचं राजकारण नाही. त्यांना केवळ ठाण्यात नाही तर राज्यात कोणी शह देऊ शकत नाही. भाजपमधील नेत्यांबद्दल मी वैयक्तिकरित्या बोलणे चांगलं नाही. पराभवानंतर अनेक नेत्यांनी आपलं काम चुकलं याचं आत्मचिंतन केलं आहे. लोक का जात आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सुरेश धस धनंजय मुंडे यांना भेटले. त्यावर आक्षेप कसा घ्यायचा, त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन आहे याची कल्पना मला होती असं उदय सामंत म्हणाले. विचार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेनाच पुढे घेऊन जाऊ शकते हे ज्यावेळी युबीटीच्या लक्षात आलं त्यावेळी उशिरा का होईना परंतु शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याची तयारी महाराष्ट्रातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचं यश हे संपूर्ण एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आहे ना लिस्ट आता आहे बघा एवढी मोठी आहे दाखवू द्या. आता आपण ती लिस्ट वाचत जर बसलो तर तोपर्यंत शिंदे साहेब 1 वाजता लँड होतील. बघा एवढी मोठी लिस्ट आहे आणि हे सगळे पदाधिकारी आहेत. हे सगळे पदाधिकारी आहेत. विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, ग्रामपंचायतीचे सरपंच. आता एकूण माझ्याकडे जी यादी आहे अजून त्याच्यामध्ये यादी अपडेट व्हायची आहे. 141 पदाधिकाऱ्यांची यादी आत्ता माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये अजून 20-22 प्रमुख पदाधिकारी ऍड होतील. पक्षवाढीसाठीचे सगळे प्रयत्न प्रत्येक पक्ष करतो पण त्यामुळे चर्चा निवडणुकांची म्हणजे मला वाटतं यापूर्वी देखील तुम्ही कमेंट केलेली आहात पण आता भाजप जे आहे मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढणार आहे त्यांचे आदेश दिलेले आहेत पण शिंदे साहेब मात्र कुठेतरी महायुतीमध्ये निवडणुका व्हाव्यात अशा प्रयत्न. नाही मला नाही असं वाटत की भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे. शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे, पक्षाची ताकद वाढली पाहिजे म्हणून स्वबळावर जरी वेळ आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो. परंतु शिंदे साहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायची आहे. आम्ही आता तालुक्यामध्ये म्हणजे बंड्याशेठ असतील, बाबू महाप असतील, आम्ही सगळे ज्यावेळी बसतो, राजापूरमध्ये किरण भैया असतील, आम्ही प्रत्येकजण असंच सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे. त्याच्यामुळं महायुतीनं लढायचं हे निश्चित आहे परंतु स्वतःचा पक्ष बांधत असताना स्वतःची संघटना वाढवत असताना आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी सांगावं लागतं. हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे ना. भाजपानं सदस्य नोंदणीच्या वेळी स्वबळाची चाचपणी करणं, महायुतीची चाचपणी करणं, शेवटी पक्ष आहे, पक्ष प्रत्येकाला चालवायचा आहे. आता काल जसं एकनाथ शिंदे साहेब नाशिकमध्ये होते, नाशिकमध्ये काही प्रवेश झाले, त्याच्या अगोदर जालनामध्ये होते, जालनामध्ये प्रवेश झाले, नांदेडमध्ये होते, नांदेडमध्ये प्रवेश झाले, आज रत्नागिरीमध्ये आहेत, रत्नागिरीमध्ये प्रवेश होत आहेत. भविष्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही माजी आमदार युबीटी सोडून शिवसेनेमध्ये येत आहेत. असं काय नसतं, प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची म्हणजे जबाबदारी असते आणि ते त्याचं कर्तव्य आहे ना. प्रत्येकाची पार्टी प्रत्येकाने वाढवणं ही कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्यांना कसं आपण दोष देणार. क्षमतेप्रमाणे काम करायला मिळत नाही माझं दुर्दैव आहे. दरवेळेला माझं दुर्दैवच नाही
कार्यपद्धतीमध्ये आड येते. नाही, त्यांनी त्यांची वैयक्तिक मांडलेली भूमिका आहे, त्यांच्या ह्या टिप्पणीवर मी बोलणं योग्य नाही. परंतु मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत, त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते महाराष्ट्र फिरू शकतात, त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. उद्धव ठाकरे सेनेमध्ये नाराज आहे, हे त्यांना विचारलं पाहिजे ना. नाही, त्यांच्या सुरात सूर मी मिसळणार नाही, पण ते नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. पण माझं तर त्यांचा जो अभ्यास आहे, मी पण 25 वर्षात राजकारणामध्ये काम करतोय, 5 वेळा आमदार झालेलो आहे, त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व हे खरोखरच संघटन कौशल्याचं आहे. ते एखाद्या पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात. आता तशा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव आहे, भास्कर जाधवांचं नाही. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. मनोज जरांगे पाटील बालिश माणूस आहे, नवनाथ वाघमारे. मराठा समाजासह सर्व समाजाला माहिती होतं जरांगेंचं आंदोलन म्हणजे फुसकाबाळ ठरणार आहे. जरांगेंच्या मुसक्या आवळण्या सुरू आहे. जरांगेंच्या बुडावर लाद घालून बाहेर काढलं पाहिजे. मराठा समाजात विद्वान माणसे आहेत. जरांगे यांच्यासारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवू नये असं नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. 57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे पाप काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारनं केलं आहे. नवनाथ वाघमारेंनी थेट सरकारवर आरोप केला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीस करीत असतील. निवडणुकीच्या काळात आमचा DNA ओबीसी आहे असं म्हटले होते. ओबीसी DNA आहे म्हणून पाठीत खंजीर खुपसत असाल तर ओबीसी यावर विचार करेल. देवेंद्र फडणवीस दुपट्टी भूमिका घेतायत का? फडणवीस जरांगेंना घाबरतायत का? बालिश नेत्यांच्या दबावापोटी फडणवीस यांनी ओबीसी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. ओबीसीने सरकार दिलं असून येणाऱ्या निवडणुकीत शंकर एज्युकेशन सोसायटीज, डॉक्टर कुचे सुभाष हायस्कूल.